तुमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, जबाबदारी कोणती मिळणार आहे, काय आश्वासन मिळालं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडनं? प्रश्न जबाबदारीचा नाही आहे, मुद्द्याचा आहे आणि मुद्दे घेऊनच लढणार आहोत. शिवसेनेचा एक नवीन चेहरा पाहायला भेटणार आणि तो शेतकऱ्यासाठी, दिव्यांगासाठी, मजुरासाठी लढणारा असेल. आम्ही जो भगवा घेतलेला आहे तो छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आहे आणि त्या विचारानं अख्खा महाराष्ट्र पुजून काढून जी शिवसेनेची ताकद जेवढी वाढू तेवढी सगळी ताकद शेतकरी आणि मजुरांची आणि दिव्यांगाच्या बाजूने उभी करू. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, मजूर, कष्टकरी, कामकरी, दिव्यांग हा सुटणार नाही. काही सुटलं तरी चालेल, पण शेतकऱ्यापासून आम्ही अलिप्त आणि दिव्यांगापासून अलिप्त होणार नाही. भाऊ, एक प्रश्न असा आहे की काही तुमचे कार्यकर्ते जे आहेत ते संभ्रमावस्थेत आहे की तुम्ही आता ज्या पद्धतीने संघटना बांधली, ते लोक काम करतायत, आता ते कोणाचं काम करणार? नाही, ते प्रहारचं, ज्यांना राजकीय काम करायचं आहे ते शिवसेनेत येणार, स्पष्ट बोलतो आहे. पण काही नालायक असतात, ते काही सुटत नाही. पण ज्यांना राहायचं आहे त्यांनी राहावं व्यवस्थित. मी कोणाला जबरदस्ती केली नाही, जबरदस्ती करणार नाही. प्रश्न असा आहे का ज्यांना राहता, इथून आमचा राजकीय प्रवास सुरुवातीला शिवसेनेतून झाला, मधात प्रहारमध्ये होता आणि मी एकमात्र आहे. लक्षात ठेवा का जे म्हणतात ना बगल बच्चे काही, अरे मोठे मोठे लोक कोणता पक्ष सोडून मोठा पक्ष पकडला, पण बच्चू कडू 25 वर्ष एकटा लढला आणि प्रहार म्हणून लढला. कुठल्याही पार्टीत गेलो नाही. 5-6 निवडणुका लढलोय, एकाही पार्टीचा पाठिंबा घेतला नाही. हे थोडं दाखवा. 350 गुन्हे दाखल करणारा बच्चू कडू शिवाय दुसरा महाराष्ट्रात सापडत नाही. आणि मला एक सांगा, आता राष्ट्रवादीमध्ये विलीन होते, त्याच्यावर टीका होत नाही. भर आम्ही पाहतो महानगरपालिकेमध्ये राजसाहेब आणि उद्धवसाहेबाचा एकत्र झाला, आमचं काही दुमत नाही, त्याच्यावर टीका होत नाही. काँग्रेससोबत शिवसेना बसली, शिवसेनेसोबत काँग्रेस बसली, कुठंच कधी पटलं नाही, त्याच्यावर टीका करत नाही. पुन्हा बच्चू कडू बरा आहे टीका करायला. पहिले आम्ही पहा का ह्या 6 महिन्यात बच्चू कडून जीवाचं रान करून शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते शिवसेनेच्या तोंडात घालून आम्ही पाहतोय. शिवसेनेचं धोरण नव्यानं दिव्यांगासाठी, मजुरासाठी, शेतकऱ्यासाठी शिवसेना पक्ष नव्यानं धोरण तयार करेल. शिवसेनेचं धोरण आहेच शेतकऱ्याचं, पण त्याला अधिक नव्यानं रूप देऊन पुन्हा शिवसेना शेतकऱ्याच्या बाजूनं अधिक सक्षमपणे उभी तर आहेतच, पण अधिक ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यानं कोणाची पोटदुखी होत असेल त्याची आम्ही पर्वा करत नाही. आणि मला असं वाटतं का मला आत्मविश्वास आहे आणि प्रहारच्या कार्यकर्त्याचा बच्चू कडूवर विश्वास आहे. मैं आत्मविश्वास से चलता हूँ आणि म्हणून ते थांबणारा बच्चू कडू नाही आहे. त्यानं ही जंग अतिशय मोठी होईल, शेतकऱ्याचा आवाज बुलंद होईल. पुन्हा एकदा सोशल मीडियावरून पुन्हा तुमच्यावर टीकेची त्याची आम्ही पर्वा करत नाही. ते 50 पैशानं भेटतात विकत ट्रोल करणारे. सगळ्या पक्षाचे व्यवस्थित आम्ही पाहतोय, त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कॅबिना त्याच्यासाठी भरलेल्या आहे. आम्ही सांगतोय का हे सगळे ट्रोल करणारे अर्धे विकाऊ आहे, हे अर्धे विकाऊ आहे. आणि तुम्हाला जर उद्या सांगून देतो, तुमच्या न्यूजवर माझे ट्रोल माझ्या बाजूनं किती दाखवायचं सांगा. 1-2 लाखाचा खर्च आहे, मोठी गोष्ट नाही आहे. आणि तुमच्यासारखा माणूस ट्रोलवर विचार करत असाल तो हम का डरने वाले. अरे चिंता तर आम्ही पाहतोय. नाव तर प्रभू रामचंद्रालाही ठेवलेलं आहे, बाबासाहेबालाही ठेवलंय, छत्रपतीलाही ठेवला. आम्ही तर त्याच्यातला एक लहानसा माणूस आहे. त्यानं हे आजूलचे फजूलचे जे येतात ना, हौसे नवसे गवसे, याला बच्चू कडू घाबरणारा नाही. शेतकरी आंदोलन पुन्हा आता तुमच्यावर टीका व्हायला लागल्या, अशांना तुम्ही माध्यमातून काय उत्तर द्या? कारण काय माझं म्हणणं आहे का बच्चू कडूवर विश्वास ठेवा आणि बच्चू कडूचा आत्मविश्वास आहे याच्यावर तुम्ही मजबूत राहा. हे अशा पाखंडी गिखंडी लोकांवर काही चर्चा करू नका. एवढी मोठी कर्जमाफी झाली, कोणी आम्ही दाखवतोय का कर्जमाफीची घोषणा करून घेणारा बच्चू कडू शिवाय मैकेलाल कोणी मैदानात होता का? आणि 2,500 रुपये हाताचं बंधन नाही. तुम्हाला माहित आहे तुम्ही कोणत्या विचारातून मला प्रश्न विचारतोय, वरतून काहीतरी आलं तुम्हाला. मला एक सांगा, हे हाताचं बंधन GR काढल्यानंतर सुटत. GR 15 ते 20 दिवसात निघणार आहे. आणि
मला सांगा, घोषणा अधिवेशनात झाल्यानंतर एक तरी प्रहार सोडून बाकीच्या एखाद्या शेतकरी म्हणून कोणा आमचा सत्कार, एखादा चांगला आभार मानलाय? अरे राजकीय परिस्थिती जाती आणि धर्माची झालेली आहे, मुद्द्याचे विषय संपलेले आहे आणि राजकीय परिस्थिती म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि या परिस्थितीत आम्ही टिकू तर शेतकऱ्याचा मुद्दा टिकेल, दिव्यांगाचा मुद्दा टिकेल हे आम्हाला माहीत आहे. आमची इमानदारी आहे. आणि टोल करणारे किती काही टोल, आम्ही काही त्याच्यातून पडणार नाही. हे भामटे लोक आहे, हे साले यांच्या माय 10 असण्याचे बाप 10 आहे भोसडीचे. प्रवीण तायडे यांना आरोप केलेला आहे की कोणाचा विषय काढताय?